रेडी स्टार्ट। अध्यक्ष महाराज, या राज्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा 10+2+3 हा शिक्षणाचा आकृतिबंध या राज्याला लागू होऊन जवळपास 5 वर्षाचा कालावधी लोटला आहे। या आकृतिबंधामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात कोणत्या प्रकारचे परिवर्तन झाले आहे याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे असे मला वाटते। शासनाने या बाबतीत पुढाकार घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये हा आकृतिबंध लागू केल्यानंतर झालेल्या प्रगतीची माहिती करून घ्यावी असे सुचविणारा जो ठराव या सभागृहापुढे आला आहे तो खरोखरच विचार करण्यासारखा आहे। महाराष्ट्र राज्य हे शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे आणि त्याचा हा लौकिक नवीन आकृतिबंध लागू केल्यानंतरही तसाच राहील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही। नवीन शैक्षणिक आकृतिबंध लागू झाल्यावर राज्यातील शिक्षण संस्था किंवा विद्यापीठे ही केवळ पदवीधर तयार करणारे कारखाने न राहता व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्था बनतील अशी अपेक्षा आपण केली होती। ती अपेक्षा कितपत साध्य झाली आहे याची पाहणी करणे आज अगत्याचे झाले आहे। कोणत्याही परिस्थितीत या राज्यातील बेकार पदवीधरांच्या संख्येत हा नवीन व्यवसायाभिमुख शिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू केल्यानंतरही भरमसाठ वाढ झाली असेल तर आपला उद्देश म्हणावा तसा सफल झालेला नाही असेच म्हणावे लागेल। शिक्षण क्षेत्रामध्ये पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी अतिशय मर्यादित झालेल्या आहेत। ही गोष्ट नाकबूल करता येणार नाही। त्याउलट व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या दर्जानुसार त्यांना सामावून घेणारे अनेक कारखाने व उद्योग या राज्यात अस्तित्वात असल्यामुळे त्यांना नोकरीची एक प्रकारे हमी निर्माण झाली आहे। ही गोष्ट सर्व विदित आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे हा जो नवीन शैक्षणिक आकृतिबंध लागू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे तो किती प्रमाणात फलद्रूप झाला आहे याची तपासणी करणे आणि तीमधून निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षांच्या अनुषंगाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे असे मला वाटते। या दृष्टीने शासनाने या ठरावाचा विचार करावा। महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक प्रगतीचा वेग वाढवताना महाराष्ट्र राज्य हे बेकारीला आळा घालण्याच्या दृष्टीने आघाडीवर असलेले राज्य राहील याचीही काळजी घेणे जरूर आहे।